माझं नाव आकाश खारवे आहे. मी राहणारा तालुका धारणी आणि जिल्हा अमरावती आणि मी शिक्षक आहे. आदिवासी भागात मुलांना इंग्लिश हा विषय शिकवतो. जसा वेळ मिळतो त्याच पद्धतीने मी या साधनेला सुद्धा वेळ देत असतो. तर मी तुमच्यासोबत माझा एक छोटासा अनुभव शेअर करतो, कारण की अनुभव सांगायला लागलं तर तासभरसुद्धा कमी पडेल. थोडक्यात सांगतो की मला ना अगदी मी 7वीपर्यंत योग्य होतो, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण घरी शेत असल्यामुळे गाय वगैरे भरपूर होती. शेतात एक पोल्ट्री फार्मही होता, गावरानी कोंबड्या होत्या. तर घरचं दूध असल्यामुळे भरपूर मी दूध घ्यायचो. बुधवारी रविवारी कोंबडीचं मटण राहायचंच. त्याच्यामुळे काय ती आहार पद्धती जीवनशैली एकदम चुकीची झाली होती. ते खाऊन 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 कधी कळलंच नाही की मी आजारी झालो. 9व्या वर्गापासून 10वीपासून मला एवढा त्रास व्हायचा, अगदी श्वास घेणं जमतच नव्हता, काहीच जमत नव्हतं. त्याच्यानंतर तब्येत खराब होत गेली. अभ्यासातही खूप हुशार होतो. 8वी 9वीपर्यंत क्लासमध्ये मी फर्स्ट राहायचो. 10वीमध्ये तब्येत जास्त खराब झाल्याने रिझल्ट खूप खराब झाला. त्याच्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलो. जो श्वासाचा त्रास होताच, त्याच्यामुळे झोप यायची नाही. डिप्रेशनमुळे परत त्रास व्हायला लागला. मग चांगलं शिक्षण घ्यायचं होतं, पण हे आजारामुळे कधी घेताच आला नाही. म्हणजे जे सोपे कोर्स होते ज्याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आणि सहज पास होणार, असा साधासा D.Ed हा विषय निवडला आणि D.Ed करून का प्रायव्हेट शाळेवर नंतर शिक्षक म्हणून लागलो. नंतर खूप औषधं घेतले. 15 वर्ष जवळजवळ 2009 पासूनचे औषधं चालू होते. तर 2022पर्यंत त्याच्यात सायक्रेटिस्टचे म्हणा, मायग्रेनसाठी म्हणा, अस्थमासाठी म्हणा, भरपूर औषधं घेतली. शेवटी अशी वेळ आली होती की आजाराने कमी आजारी झालो होतो, औषधांनीच मी जास्त आजारी झालो होतो आणि काहीच काम होत नव्हतं. नुसतं घरी फक्त झोपून राहायचो. डोक्याने सुद्धा काम करणं बंद करून टाकलं होतं. पण आता एवढं शिकवलं घरच्यांनी, ताई एवढंच एवढं शिकवलं, काहीच करत नाही. तर त्या दृष्टीने मी शेतात जायचो काम करायला. 10 एकर शेत आहे, तर स्वतः शेतात मदत करायचो, मेहनत करायचो. त्या मेहनतीमुळे थोडंसं फिजिकली चांगलं वाटायचं, तर थोडीफार झोप येऊन जायची. पण पाहिजे तसं आयुष्य नव्हतं, कारण की लाईफस्टाईल पूर्णपणे चुकीची होती. मग 2019मध्ये जेव्हा मी नाशिकला गेलो, तेव्हा पहिल्यांदा या साधनेशी माझा परिचय झाला. म्हणजे ही साधना नव्हती, एक व्यक्ती होता जो तपसेवा सुग्रण करून आलेला होता. पण हाच कोर्स तो विकायचा, म्हणजे खूप महागड्या पद्धतीने. म्हणजे त्याच्या कोर्सची 3 दिवसाची फी जवळजवळ 7,000 ते 8,000 रुपये होती. एनिमा पॉट आपल्याला इथं आज 2025मध्ये 150ला मिळतोय, तो व्यक्ती तेव्हा तो 600ला द्यायचा त्याच्याकडे. तर पालक ज्यूस वगैरे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा फ्रीमध्ये पाजलं होतं. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला ही लाईफस्टाईल शिकायची असेल, फॉलो करायची असेल, तर 3 दिवसासाठी तुम्हाला 7,000-7,500 द्यावे लागतात. पण एवढं महागडं असल्यावर कोण जातो 3 दिवसाची. आणि मग ते कोर्स काही आपण केलं नाही. मग 2022मध्ये पहिल्यांदा योग आला. परतवाड्याचे बाळूमामा नावाचे व्यक्ती आहे, ते मागत लागले की आकाश, एका मित्रांनी त्यांचा नंबर दिला होता. त्यांना मी त्रास सांगितला, सर असा त्रास आहे. ते मागं लागले. त्यांनी मला दोंडाईच्याला घेऊन गेले. दोंडाईच्याला मी पहिल्यांदा गोपाळ शास्त्रींचा हा शिबिर केला होता. शिबिर म्हटल्यावर आईला सांगितलं की का शिबिराला जायचं. त्यांना वाटलं की आता कोणत्या तरी महाराजांचा मागं लागणार. तर त्यांनी स्पष्ट नकार, कुठल्या शिबिराला जाऊ नको, जसं आहे तसं चालू वगैरे, काही कामाची गरज नाही, आपलं शेत आहे इथंच हे कर, तुला आम्ही काही सांगत नाही, काम कर म्हणून, जसं आहे तसं चालू दे आणि औषधं चालू ठेव. तर मी थोडंसं फोर्सफुली त्यांना म्हटलं की मला जायचंच आहे आणि मी गेलो. तर त्या 7 दिवसात मला पहिल्यांदा जाणवलं की आपण जगू शकतो आणि चांगल्या प्रकारे जगू शकतो. म्हणजे जो 15 वर्षाला त्रास होता, झोप न येणे, हे त्याच्यावर 50% फायदा मला त्या पहिल्या 7 दिवसाच्या शिबिरातून झाला होता. मग तिथं लोकांनी, असे भरपूर तुमच्यासारखे चांगले लोक आले होते, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले की आकाश असं आहे, आम्ही एवढ्या वर्षापासून आहोत, आम्हाला खूप फायदा झाला. मग 1-2 ताई होते, त्यांनी सांगितलं की आकाश तू उपवास शिबिर कर, तुझा त्रास एका उपवास शिबिरातच पूर्णपणे बरा होणार. तर देवाच्या कृपेने मी मेरठला गेलो आणि मेरठला मला साक्षात आईच भेटले. तिथं माझी आई जेवढी काळजी करतात त्याच्यापेक्षा जास्त जयाताई करतात, कारण की सकाळी आई मला 9ला मिरचीचा तिखट पराठा करून देते आणि जयाताई 11ला त्यांच्या घरी आल्यावर मस्तपैकी ज्यूस करून देते. कारण की माझ्या आईचं ज्ञान आहे, तो तिखट पराठा पण त्यांचं प्रेमच आहे, ताईचं पण प्रेमच आहे. तर ताईंनी ज्या प्रकारे तिथून मला घेऊन चालत आले, छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि मला जेव्हा असं वाटायचं नाही की आता काहीच होणार नाही, आता कधी कधी डिस्टर्ब होऊन जायचं, तर मी गाडीला किक मारून डायरेक्ट शेगावला ताईच्या घरी येऊन जायचो.
2-4 दिवस थांबायचो. काळे वडिलांसारखी काळजी करायची की आकाश काहीच घाबरू नको. म्हटलं सर नोकरीचा त्रास होता, आता होत नाही तब्येत, सोडून दे म्हणे, काही नाही, दुसरी नोकरी मिळणार. तर अशा प्रकारे आज आयुष्य एवढं सुंदर झालं. तरी मी लोकांना सांगतो की हे खूप सुंदर आहे. म्हणजे